नमस्कार मंडळी, मी संदीप अशोक गोसावी, अंमळनेर जिल्हा जळगाव शिक्षण संक्रमण या शैक्षणिक पॅनलच्या स्टुडिओमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. मंडळी, मागच्या वेळेस आपण मागच्या भागामध्ये शिवाजी हायस्कूल तांबेपुरा अंमळनेर जिल्हा जळगाव या शाळेतील त्या शाळेवर बसवलेल्या प्रशासक बसवण्याच्या संदर्भातल्या आदेशाचं शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी दुर्लक्ष केल्यामुळे शिक्षकांवर त्या ठिकाणी अत्याचार दिवसेंदिवस वाढतच आहे. तर आजच्या मुद्द्यामध्ये आपण या ठिकाणी पाहणार आहोत या भागामध्ये की शिक्षण ही केवळ संस्था चालवण्याची प्रक्रिया नसून ती समाज घडवण्याची सर्वात महत्वाची यंत्रणा आहे. शालेय शिक्षण व्यवस्थेत शिक्षक हे केवळ अध्यापन करणारे नव्हे तर त्या ठिकाणी मूल्य संस्कार करणारे मूळ स्तंभ असतात. परंतु जेव्हा शिक्षकांनाच अन्याय, मनमानी आणि त्या ठिकाणी प्रशासनिक उदासीनता यांना सामोरं जावं लागतं तेव्हा संपूर्ण शैक्षणिक यंत्रणा त्या ठिकाणी ढासळत असते. आता म्हटलं तर शिवाजी हायस्कूल ज्युनियर कॉलेज तांबेपुरा अंमळनेर जिल्हा जळगाव या येथील शिक्षकांना संस्थेतील व्यवस्थापनाविरोधात त्या ठिकाणी वारंवार तक्रारी दिल्या. त्या तक्रारी केवळ वैयक्तिक नसत्या, संस्थेतील अपारदर्शक कारभार असेल, अधिकाराचा गैरवापर असेल, कामकाजातील अनियमितता असेल आणि शिक्षकांवरील अन्याय असेल या गंभीर मुद्द्यांवर आधारित त्या आहेत. शिक्षण उपसंचालक नाशिक विभाग यांनी त्याची गंभीर दखल घेऊन त्या ठिकाणी संस्थेवर प्रशासक नेमण्याचा स्पष्ट आदेश दिला होता. मात्र संबंधित शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद जळगाव यांनी हा आदेश त्या ठिकाणी पायदळी तोडवून न केवळ प्रशासनाची मानहानी केली तर शिक्षकांच्या न्यायप्राप्तीचा मार्गही अडवला. तर आपण ह्या भागामध्ये आज महाराष्ट्र सेवा हमी कायदा 2015 नुसार त्या ठिकाणी प्रत्येक नागरिक आणि कर्मचारी यांना शासकीय सेवेबाबत निश्चित कालमर्यादित न्याय मिळण्याचा त्या ठिकाणी अधिकार आहे. त्या आदेशाचं पालन न करणे, तक्रारींकडे दुर्लक्ष करणे आणि त्या ठिकाणी निर्णय लांबवणे ही केवळ हलगर्जीपणाची बाब नसून ती कायदेशीर दायित्वाची पायमल्ली त्या ठिकाणी ठरत असते. यामुळे शासनाच्या प्रस्थापित नियमांची पायमल्ली होते व कारवाईस त्या ठिकाणी ते पात्र होत असतात. या प्रकरणाचा विचार केवळ एका शाळेपुरता मर्यादित न करता राज्यातील शैक्षणिक व्यवस्थेतील प्रशासकीय जबाबदाऱ्यांची जाणीव आणि कार्यवाहीचे मूल्य अधोरेखित करणाऱ्या उदाहरणाच्या स्वरूपात केला पाहिजे. शिक्षकांवर होणारा अन्याय थांबवण्यासाठी या ठिकाणी शासन आदेशाची प्रभावी अंमलबजावणी त्या ठिकाणी करण्यासाठी ठोस कार्यवाही करणं ही सुद्धा एक काळाची त्या ठिकाणी गरज होत आहे. तर मंडळी, शिक्षकांचा आक्रोश दिवसेंदिवस त्या ठिकाणी वाढत आहे. कालच जिल्हा परिषदच्या वेतन विभागात जेव्हा शिक्षक कर्मचारी गेले, जिल्ह्याभरातून शिक्षक कर्मचारी गेले, अनेक शिक्षकांचे त्या ठिकाणी पगार रोखण्यात आलेले आहेत. स्पष्ट आदेश आहेत. शिक्षण उपसंचालकांच्या असतील, माननीय आयुक्तांच्या असतील की 49 शिक्षकांची स्पष्ट यादी त्या ठिकाणी शिक्षण विभागाला प्राप्त झालेली. त्यामध्ये आवक जावक नंबर असतील, त्यानुसार त्या शाळेमधील त्या शिक्षकांची यादी समोर येते. मग का इतर शिक्षकांचा नियमित आणि जुन्या शिक्षकांचं वेतन बंद करण्याचा का हट्ट शिक्षणाधिकारी माध्यमिक करत आहेत, हा सगळ्यात मोठाचा सवाल त्या ठिकाणी सामान्य जनतेसमोर त्या ठिकाणी उपस्थित होत आहे. शिक्षक जेव्हा शिक्षणाधिकारी माध्यमिकांना विचारतात वेतनासंदर्भात तर ते म्हणतात की आम्हाला तोंडी आदेश आहेत. तर हा कुठला प्रकारचा त्या ठिकाणी ते न्यायनिवाडा करत आहेत. तर मंडळी, या ठिकाणी शिक्षण क्षेत्र हे पवित्र क्षेत्र आहे. यांच्या काही चुका असतील, शिक्षणाधिकाऱ्यांच्या असतील, वेतन अधीक्षकांच्या असतील, यांच्या चुका लपवण्यासाठी हे शिक्षकांच्या नाहक बळी त्या ठिकाणी देत आहे. जे त्या ठिकाणी शिक्षक आहेत ज्यांचे वेतन थांबवण्यात आल्याचे आदेश आहेत, त्यांची मान्यता रद्द केले, तेच त्यांनी त्या ठिकाणी ते नावं वगळून त्यांनी ते इतर शिक्षकांचं त्या ठिकाणी वेतन त्यांनी चालू ठेवलं पाहिजे. हीच आमची सर्व शिक्षकांची त्या ठिकाणी मागणी आहे. आता ह्या भागामध्ये आपण सविस्तर पाहणार आहोत की या ठिकाणी सेवा हमी कायदा 2015 आपल्याला काय सांगतो याचे सविस्तर मुद्दे आपण या भागात पाहणार आहोत. तर मंडळी, आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे सेवा हमी कायदा 2015. त्याला आपण महाराष्ट्र सेवा अधिकार अधिनियम 2015 असं म्हणतो. महाराष्ट्र राईट टू पब्लिक सर्व्हिस ऍक्ट 2015. आता हा कायदा त्या ठिकाणी नागरिकांना ठराविक त्या ठिकाणी सार्वजनिक सेवा असतील, ठराविक कालावधीत त्या ठिकाणी मिळाव्यात याची तो हमी देत असतो. आता महाराष्ट्र सरकारने हा कायदा 5 ऑक्टोबर 2015 रोजी त्या ठिकाणी लागू केला. आता हा कायदा लागू करत असताना त्याचे सुद्धा प्रमुख त्या ठिकाणी मुख्य उद्देश होते. सर्वसामान्य नागरिकांना सरकारी कार्यालयाकडून वेळेत सेवा त्या ठिकाणी मिळणे महत्वाचं आहे. याच्यामध्ये त्या कायद्यामध्ये
त्या सेवेद्वारे होणारे विलंब त्या ठिकाणी रोखणं हे फार महत्वाचं आहे. संबंधित अधिकारी वेळेत सेवा देण्यात अपयशी ठरल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करणे हे सगळ्यात महत्वाचं त्या ठिकाणी येत आहे. समोर स्क्रीनवर बघा. आता याच्यामध्ये घटक माहिती म्हटलं तर कायद्याचं नाव आहे महाराष्ट्र सेवा हमी कायदा 2015. त्याला इंग्रजीमध्ये आपण महाराष्ट्र राईट टू पब्लिक सर्व्हिस ऍक्ट 2015 असं म्हणतो. याची अंमलबजावणी झाली होती 5 ऑक्टोबर 2015 रोजी. तर मंडळी, आपल्या राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी मागच्याच महिन्यामध्ये आता ह्या कायद्याला 10 वर्ष पूर्ण झाले. तर याच्या संदर्भात त्यांनी मागच्याच महिन्यामध्ये जवळजवळ पहिलाच वर्धापन दिन त्या ठिकाणी साजरा केला होता. त्यावेळेस त्यांनी बोलताना आपल्याला आपल्या महाराष्ट्रातील जनतेला आणि सामान्य नागरिकांना दिलेला संदेश आपण आपल्या स्क्रीनवर थोडक्यात पाहूया. आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आपण पहिला सेवा हक्क दिवस या ठिकाणी साजरा करतो आहोत आणि आपल्या कायद्याला 10 वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्ताने आयुक्त श्री मनोजकुमार श्रीवास्तव यांनी ही संकल्पना मांडली की आपण दरवर्षी अशा प्रकारचा एक दिवस साजरा केला पाहिजे, जेणेकरून आपल्याला कायद्याच्या अंतर्गत आपण काय कार्य करतो आहोत याचं एक सिंहावलोकन करता येईल आणि पुढचा विचार देखील त्यानिमित्ताने करता येईल. आणि आम्हाला देखील असं वाटलं की अतिशय चांगली संकल्पना आहे आणि म्हणून आज हा दिवस आपण या ठिकाणी साजरा करायला घेतला. मला आठवतं की अनेक वर्ष विधानसभेचा सदस्य म्हणून मी मागणी करायचो की राज्यामध्ये सेवा हक्क अधिनियम असला पाहिजे आणि लोकांना सेवा मिळवण्याचा अधिकार आहे, तो अधिकार आपण त्यांना दिला पाहिजे. याच्या पाठीमागची संकल्पना अशी आहे की आपल्याला कल्पना आहे ज्यावेळेस भारताचं संविधान झालं त्या संविधानामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काही मूलभूत अधिकार हे आपल्याला दिले आणि मग या मूलभूत अधिकारांचा उपयोग काय आहे असा प्रश्न त्यांच्या समोर आला. किंवा जर मूलभूत अधिकार सरकारने मानलेच नाही तर काय करायचं. आणि म्हणून मग त्यांनी त्याच्यामध्ये रिट ज्युरिस्डिक्शन हा प्रकार त्या संपूर्ण आपल्या संविधानामध्ये आणला आणि त्यात जर हे जे काही मूलभूत अधिकार आहेत या अधिकारांचं हनन कुण्या व्यक्तीचं होत असेल तर त्याला रेग्युलर अशा पद्धतीतून खालचं कोर्ट, मधलं कोर्ट, वरचं कोर्ट असं नाही तर थेट हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टात जाऊन त्याच्यावर दाद मागता येईल अशा प्रकारची व्यवस्था त्यांनी उभी केली. आणि म्हणूनच आज आपण पाहतोय की देशामध्ये सर्वाधिक वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय जे लोकशाहीला पूरक आहेत असे जे काही निर्णय झाले आहेत ते हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाने या रिट ज्युरिस्डिक्शनच्या माध्यमातून मूलभूत अधिकारांशी संबंधित केलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यातनंच आपली लोकशाही प्रगल्भ झाल्यासारखी दिसते. तसंच आपण नेहमी असं म्हणतो की आता लोकशाहीमध्ये लोकांकरता लोकांच्या मार्फत चालवलेलं सरकार आपण निवडून दिलेलं आहे, त्यामुळे आता लोकांना त्यांचे अधिकार मिळालेले आहेत, आता लोकांच्या जीवनात परिवर्तन होणार आहे. पण सरकारने ते अधिकार मानलेच नाही, नुसते ते कागदावरच राहिले तर त्याचा फायदा काय आहे. एखाद्या सरकारने किंवा एखाद्या अधिकाऱ्याने किंवा एखाद्या व्यवस्थेने लक्षच दिलं नाही तर त्यांनी नेमकं जायचं कोणाकडे, किती दिवस चक्रा मारायच्या. आणि म्हणून सातत्याने मी देखील आमदार असताना मागणी करायचो की या हक्कांना कुठल्या तरी अधिनियमाच्या अंतर्गत आपण बांधलं पाहिजे आणि तो हक्क एन्फोर्सिएबल, म्हणजे जर माझा हक्क दिला नाही तर मला दाद मागण्याचा अधिकार हा त्या ठिकाणी असला पाहिजे. त्या संदर्भात त्या काळामध्ये एक प्रायव्हेट मेंबर बिल देखील मी तयार केलं होतं, पण काही कारणाने त्या काळामध्ये ते होऊ शकलं नाही. आणि म्हणूनच ज्यावेळेस मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली त्यावेळेस पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आपण जो पहिला निर्णय या राज्यात घेतला तो या राज्याला सेवा हक्क अधिनियम देण्याचा निर्णय आपण त्या ठिकाणी घेतला. आणि त्यानंतर याचा प्रवास चालू झाला. क्षेत्रीय साहेबांनी फार महत्वाची भूमिका त्याच्यामध्ये निभावली आणि पहिले आयुक्त म्हणून त्यांनी तसं अतिशय चांगल्या प्रकारे म्हणजे ड्राफ्टिंग पासनं तर आयुक्त म्हणून त्याचं जे काही वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशन जी बिल्डअप करायची होती ते काम त्यांनी केलं. त्यानंतर अनेक लोकांनी याच्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे आपलं कॉन्ट्रीब्युशन दिलं आणि आता मनोजकुमार श्रीवास्तवजी जे आहेत हे देखील अतिशय चांगल्या प्रकारे या कायद्याला कुठेतरी मला असं वाटतं की एन्फोर्सिएबल करताना तो अधिक लोकाभिमुख झाला पाहिजे, तो अधिक सुलभ झाला पाहिजे, याकरता हे सगळे प्रयत्न या ठिकाणी चाललेले आहेत. आताच आपल्या समोर जी माहिती मनोजकुमारजींनी दिली
त्याच्यामध्ये जवळपास आता 1000 पेक्षा जास्त सेवा या आपण त्या ठिकाणी या कायद्याच्या अंतर्गत अधिसूचित केल्या आहेत. पण त्याच वेळी ऑनलाईन असलेल्या सेवांची संख्या अजूनही कमी आहे. त्या जवळपास 550-600 सेवा आपण ऑनलाईन दिलेल्या आहेत. त्यामुळे जवळजवळ 300 सेवा या ऑनलाईन आणायच्या आहेत आणि जवळपास 125 सेवा या ऑनलाईन आहेत, पण त्या कॉमन पोर्टलवर आपल्याला उपलब्ध नाही आहेत. आणि म्हणून त्या संदर्भात आपण 15 ऑगस्टची एक सगळ्यांना डेडलाईन दिलेली आहे. तर मनुकुमारजींनी या ठिकाणी जरी ते आरटीएस आयुक्त असले तरी आपली जुनी फ्रॅटर्निटी लक्षात ठेवून मी दिलेल्या आदेशांचा पूर्णपणे उल्लेख त्यांच्या स्लाइडमध्ये झाला नाही. मी असं सांगितलेलं आहे की 15 ऑगस्ट पर्यंत हे ऑनलाईन झाले नाही तर त्याच्यानंतर दर दिवशी प्रत्येक सेवेकरता 1000 रुपयाचा दंड हा जो ऑनलाईन करणार नाही त्याच्यावर या ठिकाणी लागू असणार आहे. त्यामुळे 15 ऑगस्ट पर्यंत प्रत्येकाला या सेवा ऑनलाईन करायच्याच आहेत. त्या दृष्टीने आता सगळ्यांनी कारवाई देखील चालू केलेली आहे. आणि हे खरं आहे की आता आपले सरकारचं जे व्हर्जन आहे ते देखील आपण चेंज करतो आहोत, एक अपग्रेडेड व्हर्जन. कारण 10 वर्षातल्या टेक्नॉलॉजीत आणि आताच्या टेक्नॉलॉजीत, तेव्हाच्या स्पीडमध्ये आताच्या स्पीडमध्ये, तेव्हाच्या गेटवेजमध्ये आताच्या गेटवेजमध्ये खूप मोठ्या प्रमाणात फरक पडलेला आहे. आणि म्हणून आता इट इज अ राईट टाइम टू अपग्रेड. आणि म्हणून आता हे अपग्रेडेशन देखील आपण करतोय, ज्यांनी सेवा मिळणं अधिक सोपं होईल. आणि हे करत असताना मला असं वाटतं की दुसरीकडे सेवा ज्या आपण देतोय त्याच्यामध्ये जी काही बिझनेस प्रोसेस आहे ती पण रिइंजिनियर केली पाहिजे. त्याच्यामध्ये कमीत कमी कागद कसे लागतील, लोकांना कमीत कमी प्रोसेसेस त्याच्यामध्ये कशा असतील, अशा सगळ्या गोष्टी आपल्याला या निमित्ताने कराव्या लागतील. आणि मला असं वाटतं की त्याची सुरुवात आपण केली आहे. कारण आपण सगळे लोक लोकशाही दिवस करतो आणि लोकशाही दिवसामध्ये मुख्यमंत्री म्हणून मी ज्यावेळेस लोकशाही दिवसाचे कार्यक्रम करायचो त्यावेळी माझ्या लक्षात यायचं की लोकशाही दिवसामध्ये लोकांचे जे ग्रीवांस आपल्या पुढे येत आहेत हे तर तालुका लेवलवर सॉल्व्ह झाले पाहिजे, हे तर जिल्हा लेवलवर सॉल्व्ह झाले पाहिजे. मग आपल्यापर्यंत काय येतात याचं कारण कुठेतरी तिथे इनएफिशियन्सी आहे किंवा तिथल्या बिझनेस प्रोसेसेस अशा आहेत की ज्याच्यातनं त्या सामान्य व्यक्तीला न्याय मिळत नाहीये. आणि म्हणून मला असं वाटतं की या कायद्याचं उद्दिष्ट काय आहे, उद्दिष्ट हेच आहे की ज्या व्यक्तीला जिथे न्याय मिळाला पाहिजे तिथेच तो न्याय मिळाला पाहिजे. आणि तो जर मिळत नसेल तर त्याला दाद मागण्याचा हक्क असला पाहिजे. अशा प्रकारची व्यवस्था आपण केली आहे. मला विश्वास आहे की ही व्यवस्था जर आपण योग्य प्रकारे राबवली तर प्रशासनावरचा ताण त्याने कमी होईल. कारण ज्या लेवलवर जी गोष्ट झाली पाहिजे ती गोष्ट त्या ठिकाणी झाल्यामुळे वरच्यांवर त्याचा ताण येणार नाही. दुसरं, ऑनलाईन सेवा जेवढ्या जास्तीत जास्त आपण देऊ त्याच्यामुळे आपल्या कार्यालयातली गर्दी ही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला कमी करता येईल. आज आपण मंत्रालयामध्ये बघतोय, आपण फेस रिकग्निशन सॉफ्टवेअर लावल्याबरोबर किंवा व्यवस्था उभी केल्याबरोबर मंत्रालयातली गर्दी अर्धी झाली आहे. अर्धे लोक काय यायचे हेच आता आपल्याला समजत नाही. पण मला असं वाटतं की ते जे लोक यायचे त्यातले अर्धे लोक असे होते की ज्यांचा मंत्रालयाशी संबंध नसायचा, त्यांचा संबंध खालीच असायचा. पण आपल्याला दादच मिळणार नाही खाली म्हणून मंत्रालयात जायचं की इथे कोणीतरी मोठे साहेब बसतात त्यांच्यापर्यंत आपण गेलं पाहिजे. मला असं वाटतं की ही जी काही मानसिकता ही संपली पाहिजे. आणि म्हणूनच आज हे जे काही सगळं ऑनलाईन सिस्टीम्स आपण उभ्या करतोय, आता आपण मेटासोबत देखील एक करार केलेला आहे आणि संपूर्ण गव्हर्नन्स हे व्हॉट्सअपवर आपण आणतो. मला असं वाटतं की व्हॉट्सअपवर गव्हर्नन्स आणण्याचा फायदा काय आहे की सामान्य माणसाला ऑनलाईन म्हटलं तर थोडं काहीतरी असं वाटतं की आपल्याला करायचंय. पण आज गावोगावी सामान्यातला सामान्य माणूस व्हॉट्सअप वापरतोय. आणि म्हणून व्हॉट्सअप गव्हर्नन्सच्या माध्यमातून सगळ्या सेवा ज्या आपण ऑनलाईन उपलब्ध करून देणार आहोत, आपली अपेक्षा आहे की व्हॉट्सअपवर देखील त्या सगळ्या सेवा व्हॉट्सअपला गेटवे म्हणून यूज करून त्या सगळ्या सेवा आपल्याला त्यांना उपलब्ध करून द्यायच्या आहेत, जेणेकरून सामान्यातला सामान्य माणूस हा त्या व्हॉट्सअपचा उपयोग करून या सेवा त्या ठिकाणी प्राप्त करून घेईल आणि त्यातनं निश्चितपणे त्याच्या जीवनामध्ये इज ऑफ लिव्हिंग ही जी आपल्याला आणायची ती आणण्याचा प्रयत्न हा आपण या निमित्ताने करणार आहोत. काही अपेक्षा मनुकुमारजींनी व्यक्त केल्या आणि माननीय उपमुख्यमंत्र्यांनी देखील त्या संदर्भात अतिशय सकारात्मक अशी शासनाची भूमिका मांडलेली आहे. निश्चितपणे आपण जे सांगितलं की आपले सेवा केंद्र जे आहेत त्या आपले सरकार सेवा केंद्रांवर जसं आपण पूर्वी ग्रामीण भागामध्ये ग्रामविकासचे फक्त त्या ठिकाणी सेवा ते द्यायचे, आता त्यांनी नियम केलाय की सगळ्या सेवा त्यांनी द्यायच्या.
तसंच आता शहरामध्ये जे आपले सरकार सेवा केंद्र आहे त्यांनीही जेवढ्या 1100, 1200, पुढे 1500 जेवढ्या सेवा होतील त्या सगळ्या सेवा आपले सरकार सेवा केंद्रावरून दिल्या पाहिजेत. त्यांना देखील एक चांगलं नवीन बिझनेस मॉडेल मिळेल. लोकांनाही अतिशय सुलभ पद्धतीनं त्या ठिकाणी जाऊन हे काम करता येईल. त्यामुळे निश्चितपणे त्या संदर्भातले जे काही उचित आदेश असतील ते आदेश हे आपला नगरविकास विभाग त्या ठिकाणी काढेल आणि सेवा हक्काच्या संदर्भात ती जनजागृती झाली पाहिजे. याकरता आपण त्याचा समावेश हा 10वी मध्ये करण्यात यावा असं एक खूप चांगली सूचना केलेली आहे. मुख्य सचिवांनी जरूर त्याच्यामध्ये लक्ष घालावं आणि 10वी मध्ये, 8वी मध्ये, 9वी मध्ये कुठल्या लेवलवर ते घेतलं पाहिजे याचा विचार करून. पण अशा गोष्टी म्हणजे आपण जर शिकवल्या तर निश्चितपणे त्याचा फायदा होतो, जनजागृती त्यातनं होते आणि म्हणून ही अतिशय चांगली एक गोष्ट या ठिकाणी आपण सांगितलेली आहे. त्याचाही स्वीकार आपण निश्चितपणे करू. आज खरं म्हणजे मला अतिशय आनंद आहे की 2 अतिशय महत्वाच्या व्यक्तींनी या कायद्याचं ब्रँड अँबॅसेडर होण्याकरता किंवा दूत होण्याकरता या ठिकाणी मान्यता दिलेली आहे. आणि शंकरजींनी तर पुढे जाऊन सांगितलं की या संदर्भात एक चांगलं गीत देखील आपण निश्चितपणे तयार करूया. शंकरजी हे अतिशय प्रतितयश अशा प्रकारचे गायक आहेत, गीतकार आहेत, संगीतकार आहेत. पण तुम्हाला शंकरजी माहितीच असेल की आमचे मनुकुमारजी देखील चांगले गायक आहेत. त्यामुळे त्या गाण्यामध्ये काही 2-4 ओळी मनुकुमारजींकरताही आपण जरूर राखून ठेवाव्या की ज्यातनं म्हणजे ते गाणं अधिक मला असं वाटतं प्रभावी आपल्याला करता येईल. पण मला असं वाटतं की शेवटी आपण ब्रँड अँबॅसेडर याकरता करतो की शंकर महादेवनजी असतील किंवा सोनाली कुलकर्णी असतील यांचा एक कनेक्ट आहे, लोकांमध्ये एक ऍक्सेप्टेबिलिटी आहे, लोकांमध्ये यांच्या माध्यमातून आपल्याला अधिक सुलभतेनं पोहोचता येतं. सोनाली कुलकर्णी या केवळ अभिनेत्री नाही आहेत, त्या एक थॉट लीडर देखील आहेत. त्या विचार अतिशय सुंदर पद्धतीनं वेगवेगळ्या आपल्या लेखणीच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवत असतात. त्यामुळे अशा प्रकारची ही जी एक पॉवर आहे, ही सॉफ्ट पॉवर आहे, स्टार पॉवर आहे, ही पॉवर यूज करून आपल्याला हा कायदा अधिकाधिक लोकांमध्ये पोहोचला पाहिजे. कारण मनुकुमारजी म्हणाले ते खरं आहे की आरटीआय इतका लोकांपर्यंत पोहोचलाय की आता थोडा वैताग आलाय. कारण काही चांगले आरटीआय ऍक्टिव्हिस्ट तयार झाले आणि काही आरटीआय ऍक्टिव्हिस्ट म्हणजे आता पब्लिकली बोललं पाहिजे की नाही माहित नाही, पण अशी जी काही भाईगिरी करणारे देखील आरटीआय ऍक्टिव्हिस्टचा बोर्ड लावून अलीकडच्या काळात फिरतायत. अर्थात कायद्यातला दोन्ही बाजू असतात. आरटीआयने लोकांचा फायदाच केलेला आहे आणि माझं तर मत आहे की मी नेहमी आपल्या सगळ्या अधिकाऱ्यांना सांगतो की आरटीआय मध्ये कोणी माहिती मागितली की ती माहिती त्याला देत असताना वेबसाईटवर टाकून द्या. म्हणजे हळूहळू माहिती मागायला माहितीच उरली नाही पाहिजे. मागितलेली सगळी माहिती त्यांना हेच पत्र मिळालं पाहिजे की वेबसाईटवर जाऊन माहिती घ्या. इतकं खुलं अशा प्रकारचा व्यवहार हा आपल्या शासनाचा असला पाहिजे. त्यामुळे आरटीआय आता लोकांना खूप माहिती आहे. तसाच आरटीएस आपला जो आहे हा जर लोकांमध्ये रुजला तर त्याचा मोठा फायदा आपल्याला इज ऑफ लिव्हिंग करता होईल. त्याचा मोठा फायदा प्रशासन जे आहे ते अधिक लोकाभिमुख करणं, ते अधिक गतिशील करणं, ते अधिक पारदर्शी करणं या गोष्टी करता त्याचा फायदा होईल. आणि म्हणून आजचा हा दिवस अतिशय मला असं वाटतं महत्वाचा आहे आणि मी मनुकुमारजी आपलं अभिनंदन करतो की आपण एक चांगली संकल्पना मांडली. दरवर्षी हा दिवस आपण साजरा करू. त्यातनं या संपूर्ण कायद्याच्या अंतर्गत केलेल्या कामाचं एक सिंहावलोकन हे आपण या ठिकाणी करू आणि अधिक चांगलं काय करता येईल या प्रकारचा प्रयत्न आपण करू. मी आजच्या या महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाने पुढाकार घेऊन आणि महाराष्ट्र सरकारच्या वतीनं आयोजित प्रथम सेवा हक्क दिनाच्या आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर बघा मंडळी, प्रमुख यंत्रणा म्हटलं तर त्याच्यामध्ये लोकसेवा वितरण केंद्र आहे, अपील प्राधिकरण आहे, आपल्याला दिसत आहेत त्या. थोडक्यात आपण आज सेवा हमी कायद्याच्या संदर्भात माहिती पाहणार आहोत. 378 पेक्षा जास्त सेवा असतील. त्याच्यामध्ये संस्था असेल, शिक्षण संस्था असतील, महसूल असेल, शिक्षण असेल, पोलीस महानगरपालिका असेल, आरोग्य पाणी पुरवठा असेल. नंतर बघा 2 नंबरचा मुद्दा येतोय, प्रत्येक सेवेसाठी निश्चित कालावधी देण्यात दिला आहे. 15 दिवसामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला निश्चित कालावधी देण्यात येत असतो. 15 दिवसात तुमचा उत्पन्न दाखला त्या ठिकाणी तुम्हाला मिळालाच पाहिजे. जबाबदार अधिकारी म्हटले तर त्याच्यामध्ये अपील प्राधिकरण सेवा मिळाली नाही तर त्या ठिकाणी काय केलं जाईल. बघा, पहिला अपील प्राधिकरणाकडे तक्रार आपण करत असतो सेवा वेळेत न मिळाल्यास. आता दुसरा अपील प्राधिकरण असतं, याच्यामध्ये अपील अजूनही उपाय न झाल्यास
आणि 3 नंबरचा येतोय दंडाची तरतूद, सेवा न दिल्यास संबंधित अधिकाऱ्यावर 500 रुपये ते 1500 रुपयापर्यंत त्या ठिकाणी दंड त्या ठिकाणी आकारला जात असतो. आणि याचे उदाहरण म्हटले तर याच्यामध्ये सेवा कालावधीच्या बाबतीमध्ये म्हटलं तर स्क्रीनवर येते बघा, उत्पन्नाचा दाखला हा 15 दिवसांमध्ये आपल्याला मिळाला पाहिजे, रहिवासी दाखला हा 15 दिवसातच मिळाला पाहिजे, जातीचा दाखला सुद्धा 30 दिवसाच्या आत आपल्याला मिळाला पाहिजे, आणि जन्म मृत्यू नोंदणी जी असेल ती सुद्धा 7 दिवसाच्या आत आपली ती रजिस्टर होणं महत्वाचं असतं. आता याच्यासाठी उपयोगी संकेत सहजे म्हटलं तर त्या ठिकाणी आपल्या स्क्रीनवर येत आहे. याची उपयुक्तता म्हटलं तर या सेवा हमी कायद्याचं उद्दिष्ट एकच होतं की याच्यामुळे भ्रष्टाचाराला आळा त्या ठिकाणी बसणं महत्वाचं आहे, पारदर्शकता येणं महत्वाचं आहे, नागरिकांच्या हक्कांची खात्री होणं महत्वाचं आहे, शासन यंत्रणेची जबाबदारी त्या ठिकाणी वाढवण्याची जबाबदारी त्या कायद्यावर दिलेली आहे. प्रकरणाचा सारांश म्हटला तर याच्यामध्ये आपली शाळा जी आहे श्री शिवाजी हायस्कूल ज्युनियर कॉलेज तांबेपूर अंमळनेर जिल्हा जळगाव, याच्यामध्ये अनेक शिक्षकांच्या तक्रारी आहेत. शिक्षकांकडून संस्थेतील अनियमितता असेल, गैरप्रकार असेल, यावर अनेक लेखी तक्रारी आजपर्यंत शिक्षणाधिकारी माध्यमिक शिक्षण उपसंचालक नाशिक यांच्यावर त्या ठिकाणी केलेल्या आहेत. मग याचा संदर्भ घेऊन शिक्षण उपसंचालक नाशिक विभाग यांच्याकडून सदर संस्थेवर प्रशासक नेमण्याचे त्या ठिकाणी स्पष्ट आदेश दिलेले होते. पण त्या ठिकाणी शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद जळगाव यांनी त्यांचे आदेश त्या ठिकाणी पाळलेले नाहीयेत किंवा कोणतीही आजपर्यंत ठोस कार्यवाही केलेली नाहीये. तर बघा, याच्यामध्ये महाराष्ट्र सेवा हमी कायदा 2015 नुसार त्या ठिकाणी प्रकरण आहे. कायदा कलम आणि तरतूद जर म्हटलं तर याच्यामध्ये कलमचा तपशील येतो बघा. कलम 3 येत आहे, नागरिकास वेळेत सेवा मिळण्याचा त्या ठिकाणी हक्क आहे. कलम 4.1 काय सांगतो आपल्याला, ठराविक अधिकाऱ्यांना सेवा देण्याची त्या ठिकाणी जबाबदारी आहे. कलम 6 म्हणतो आपल्याला सेवा न दिल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर दंडाची तरतूद त्या ठिकाणी आहे. कलम 7 आपल्याला सांगतो आहे अपीलीय अधिकाऱ्यांकडे त्या ठिकाणी तक्रार आणि दंड लावण्याचा त्या ठिकाणी अधिकार आहे. नंतर बघा पुढचा मुद्दा येतोय शिक्षक व तक्रारी वेळेवर न दिल्यास. आता शिक्षक तक्रारी वेळेवर न सोडवल्याने शिक्षणाधिकारी यांची ही सेवा हमी कायद्याच्या कलम 4 आणि 6 नुसार दायित्व चूक आहे. आपण आज जे मुद्दे पाहणार आहोत ते त्याच ठिकाणी शासन निर्णयांना धरून, माननीय उच्च न्यायालय यांच्या आदेशांना धरून आतापर्यंतचे आपले जे व्हिडिओ बनवले ते सर्व त्याच बाबींमध्ये आहेत. यदा कदाचित भविष्यामध्ये निकाल ह्या संदर्भात येतील तर ते ह्या शासन निर्णयांना धरूनच, कोर्टाच्या आदेशांचा संदर्भ देऊनच येतील, यात मात्र शंका नाही. तर बघा, याच्यामध्ये सेवा हमी कायदा जर म्हटला तर कलम 4 आणि 6 नुसार त्या ठिकाणी ती दायित्व चूक आहे. कारण की शिक्षक तक्रारी वेळेवर न सोडवल्याने शिक्षणाधिकारी यांची ही सेवा हमी कायद्याच्या कलम 4 आणि 6 नुसार दायित्व चूक आहे. शासन निर्णयचा GR त्या ठिकाणी सुसंगत आहे. आणि शासन निर्णय म्हटलं तर शिक्षण संस्थेच्या बाबतीमध्ये अनियमितता असेल, प्रशासक नेमणूक असेल, शासन निर्णय आहे त्या ठिकाणी 12 जून 2014चा म्हटलं तर त्याच्यामध्ये शैक्षणिक संस्थांमध्ये अनियमितता असेल, संचालक स्तरावरून त्या ठिकाणी प्रशासक नेमण्याचा अधिकार असेल, या संदर्भात GR आहे तो उपसंचालक यांचा आदेश अंतिम असतो शिक्षणाधिकारी यांना, आणि तो शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी तो पाळणे बंधनकारक आहे. मात्र याच्यामध्ये न्यायालयीन दृष्टांत म्हटलं आपण तर त्या ठिकाणी आपल्याला एक केस येते बघा, एज्युकेशन ऑफिसर व्हर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र, बॉम्बे हायकोर्टाचा 2018चा निर्णय आहे. याचा संदर्भ पाहिलं तर शिक्षणाधिकाऱ्याने प्रशासक नेमणुकीचा आदेश अंमलात न आणल्यास प्रशासनाची जबाबदारी त्या ठिकाणी ठरत असते. आता निर्णय म्हटला तर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिसऑबिडन्स ऑफ सुपेरियर ऑफिसर्स लीगल ऑर्डर लीड्स टू त्या ठिकाणी मिसकंडक्ट, अशा प्रकरणामध्ये कोर्टाने शिक्षणाधिकाऱ्यांवर दंड पण त्या ठिकाणी ठोठावला आणि निलंबनाची शिफारस सुद्धा त्या ठिकाणी त्या न्यायालयाच्या निर्णयात केलेली आहे. आपलं प्रकरण शिवाजीचं सेम असंच आहे आणि सेम असाच निकालात ज्या ठिकाणी कोर्टाकडून आम्हाला अपेक्षा आहे. कायद्यानुसार पुढील वाटचाल कशी असावी, सेवा हमी कायद्यानुसार तक्रार प्रक्रिया कशी होते बघा. शिक्षणाधिकाऱ्यांच्या विरुद्ध लेखी तक्रार त्या ठिकाणी RTS कायद्याअंतर्गत त्या ठिकाणी दिली गेली पाहिजे. तो फक्त शिवाजीचा प्रश्न नाही, जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटना असतील, शिक्षक असतील, यांची सगळ्यांची त्या ठिकाणी तक्रारी आहेत, गंभीर तक्रारी आहेत. मंत्रालयात सुद्धा तक्रारी गेलेल्या आहेत. प्रथम अपील प्राधिकरण म्हटलं तर यांच्याकडे सुद्धा ती अपील आपण देऊ शकतो. दुसरं अपील कोणाकडे आपण देऊ शकतो, जिल्हाधिकारी यांच्याकडे देऊ शकतो, विभागीय आयुक्त यांच्याकडे देऊ शकतो. आवश्यक असल्यास आपण न्यायालयात रिट याचिका सुद्धा दाखल करू शकतो आणि शिवाजीच्या शिक्षकांनी ती रिट याचिका कोर्टामध्ये दाखल केलेली आहे. आवश्यक पुरावे दस्तऐवज असतील, उपसंचालकांचा प्रशासक नेमणुकीच्या आदेशाची प्रत सुद्धा शिक्षकांजवळ आहे. तर याच्यामध्ये शिक्षकांनी केलेल्या लेखी तक्रारी असतील, शिक्षणाधिकाऱ्यांनी घेतलेली दखल न घेतलेली कार्यवाही,
त्यांचं रेकॉर्ड असेल, सेवा हमी कायद्याअंतर्गत दिलेली तक्रार आहे, या गोष्टी आपल्याला एकच निष्कर्ष दाखवतात त्या ठिकाणी की शिक्षणाधिकाऱ्यांची ही उदासीनता, सेवा वंचना, शासनादेशाचा अवमान, कायदेशीर आदेशांचे उल्लंघन आहे. अशा अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाई, निलंबन किंवा चौकशी त्या ठिकाणी अपेक्षित आहे. शिक्षणाधिकारी माध्यमिक यांचे कायदेशीर आणि प्रशासकीय उत्तरदायित्व त्या ठिकाणी बनतं. सेवा शर्ती कायदा 1977 आणि नियम 1981 नुसार त्या ठिकाणी उत्तरदायित्व बनतंय की प्रशिक्षित आणि नियमित शिक्षकांचं वेतन न थांबवणे प्रशासनाचे त्या ठिकाणी मुख्य त्या ठिकाणी कर्तव्य आहे. आता याच्यामध्ये लागू नियम जर असतील ते बघा, सेवा शर्ती नियम येतो स्क्रीनवर बघा, 1981 नियम 3 आणि 14 आपल्याला काय सांगतो, शिक्षणाधिकारी हे शाळेच्या संस्थाचालकांची तपासणी करून शिक्षकांचे वेतन असेल अद्ययावत व वेळेवर मिळेल याची खात्री करण्यास ते जबाबदार आहेत. आणि त्या संदर्भात वेतन रोखलं गेल्यास संस्थेच्या विरोधात त्या ठिकाणी प्रस्ताव तयार करून शिक्षण उपसंचालक किंवा संचालकांना कार्यवाहीसाठी सादर करणे त्यांचे उत्तरदायित्व त्या ठिकाणी होतं. सगळ्यात महत्वाचं येतंय बघा, याच्यामध्ये 2 नंबरचा येतोय बघा, महाराष्ट्र सेवा हमी कायदा 2015 नुसार शिक्षणाधिकारी यांचं उत्तरदायित्व काय आहे ती जबाबदारी आपण पाहणार आहोत. कलम 3, शिक्षकांना वेतन ही सेवा असल्याने ती वेळेत मिळणे आवश्यक आहे. कलम 4 काय सांगतो आपल्याला, शिक्षणाधिकारी हे सेवा प्रदान करणारे अधिकारी म्हणून जबाबदार असतात. सगळ्यात महत्वाचं कलम आहे कलम 4, शिक्षणाधिकारी हे सेवा प्रदान करणारे अधिकारी म्हणून जबाबदार आहेत. कलम 6 आपल्याला काय सांगताय, सेवा न दिल्यास अधिकाऱ्यांवर दंड किती 500 ते 5,000 रुपये असू शकतो. कलम 7 मध्ये बघा पुढे काय सांगताय, आपली प्रक्रियेत संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी त्या ठिकाणी होऊ शकते. शिक्षकांना वेतन न मिळाल्याने शिक्षणाधिकारी यांच्यावर सेवा हमी कायद्यानुसार कारवाईची प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू होऊ शकते. नंतर बघा, शासन निर्णयानुसार त्यांचं उत्तरदायित्व बनतं शिक्षणाधिकारी माध्यमिक यांचं. शासन निर्णय दिनांक दिलाय बघा तुम्हाला 12 ऑक्टोबर 2016. तो काय सांगतो आपल्याला, शिक्षकांचे नियमित वेतन थांबवणे ते बेकायदेशीर असून शिक्षणाधिकारी यांनी तात्काळ त्या ठिकाणी कारवाई करावी. अंमलबजावणी न केल्यास जबाबदारी त्यांची काय राहील या जी आर नुसार सांगतोय. शिक्षणाधिकारी यांनी कारवाई न करणे म्हणजे त्या ठिकाणी शासन निर्णयांचं उल्लंघन करणं आहे, जे विभागीय चौकशीत पात्र असते. तर शिक्षण उपसंचालकांचा आदेश न पाळण्याचे उत्तरदायित्व बघा त्या ठिकाणी दिलेलं आहे. शिक्षण उपसंचालक नाशिक यांनी संस्थेवर प्रशासक नेमण्याचा आदेश त्या ठिकाणी दिलेला असून शिक्षणाधिकारी यांनी तो आदेश न पाहता त्याच्यावर त्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे. आता ते पाहिलं तर आपण कायद्याने आदेश न पाळणे म्हणजे काय आहे, आताच पाहिलं आपण, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मिसकंडक्ट गव्हर्नमेंट सर्वंट्स कंडक्ट रूल आहे, तो 1979च्या अंतर्गत बघा स्क्रीनवर दिसतोय. शिक्षणाधिकाऱ्यांवर त्या ठिकाणी वर्तणूक चौकशी होऊ शकते. बॉम्बे हायकोर्टाचा निर्णय ते बघा स्क्रीनवर 2018चा, ज्येष्ठ अधिकाऱ्यांचा आदेश न पाळल्यास ती प्रशासकीय शिस्तभंगाची बाब ठरते. नंतर बघा 5 नंबरचा मुद्दा येतोय लोकशाही उत्तरदायित्व. या ठिकाणी डेमोक्रॅटिक अकाउंटेबिलिटी म्हणतो आपण त्याला. शिक्षणाधिकारी हे लोकसेवक असून त्यांचे कर्तव्य म्हणजे काय, सगळ्यात पहिलं कर्तव्य आहे शिक्षकांचं संरक्षण, नियमांची अंमलबजावणी, न्याय व्यवस्थापन त्या ठिकाणी सुनिश्चित करणे. त्यांनी शिकवणीचे मंदिर अकार्यक्षम व्यवस्थापकाच्या हातात सोपवले आणि शिक्षकांचे हक्क त्या ठिकाणी डावलेले. ही नैतिक आणि प्रशासकीय त्या ठिकाणी त्यांची चूक आहे. नंतर बघा पुढे येतोय बघा, निष्कर्ष आपण याच्यावरून एकच करू शकतो, सर्व शासन निर्णयांवरून शिक्षणाधिकारी यांच्या उत्तरदायित्वाचा समावेश म्हटलं तर त्या ठिकाणी त्यांनी शासन निर्णयांचं त्या ठिकाणी उल्लंघन केलेलं आहे, कायदेशीर चूक आहे. सेवा शर्ती नियम म्हटलं तर शिक्षकांचे वेतन रोखल्यानंतरही वरही निष्क्रिय राहणे हे सगळ्यात मोठं गंभीर आहे. प्रशासकीय सेवा न दिल्या दंड आणि अपिलास ते पात्र आहेत. जे आरचं उल्लंघन त्यांनी केलेलं आहे, शासन निर्णयांचं पालन त्यांनी केलेलं नाही, या गोष्टी त्या ठिकाणी आहेत. उपसंचालक यांचा प्रशासक नेमणुकीचा आदेश धुडकावणे, नैतिक जबाबदारी शिक्षकांच्या न्यायासाठी आवाज न उठवणे हे सगळ्यात महत्वाचे त्या ठिकाणी येत आहे. तर माझी प्रशासनास एकच विनंती राहील की जे 49 शिक्षकांची नावं त्या ठिकाणी तुमच्या लॉग इनला आहेत, ते तुमच्या रेकॉर्डला आहेत, शाळांची नावं आहेत, त्या संबंधित शिक्षक असतील, शिक्षकेतर कर्मचारी असतील, त्यांचेच त्या ठिकाणी पगार बंद झाले पाहिजे. इतर शिक्षकांना, नियमित शिक्षकांना, जुन्या शिक्षकांना का म्हणून त्रास दिला जात आहे. जळगाव जिल्ह्यातील सर्व जिल्हाभर या ठिकाणी शिक्षकांचा वेतन बंद करण्यासंदर्भात काल आम्ही आक्रोश पाहिला. जिल्हा परिषद वेतन विभागात त्या ठिकाणी शिक्षणाधिकारी वेतनाधीक्षकाचं नाव सांगतात, वेतनाधीक्षक शिक्षणाधिकाऱ्यांचं नाव सांगतात, एकमेकावर ते त्यांनी ढकलतायत. आणि शिक्षकांनी जेव्हा जाब विचारला की आमचं वेतन का बंद केलं तर ते असं सांगतात की आम्हाला तोंडी आदेश आहेत. तर तोंडी आदेशला काय ठिकाणी तथ्य आहे का, तुमच्याकडे लेखी आदेश आहे का, तुम्हाला वरून
मोठ्या अधिकाऱ्यांचा, वरिष्ठ अधिकाऱ्यांचा काही तुम्हाला वेतन बंद करण्या संदर्भात आदेश आहेत का, ते आधी आम्हाला दाखवा. त्यावेळेस ते शिक्षणाधिकारी त्या ठिकाणी ते अपयशी ठरले आहेत. त्यांच्याजवळ आजपर्यंत कोणताही त्या ठिकाणी लेखी पुरावा नाही. मग शिक्षकांचं वेतन थांबवणं आणि स्वतःचा टास्क पूर्ण करणं हे ते का त्याच्यामध्ये ते मोठं समजत आहेत ते त्यांनी सांगावं. तर ह्या भागामध्ये आपण पाहिलं की सेवा हमी कायदा काय आहे. माननीय मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांनी नागरिकांना वेळेत सेवा मिळण्याच्या बाबत त्या ठिकाणी कारवाई कशी आहे ते त्यांनी समजून सांगितलं. आजच्या भागामध्ये आपण सेवा हमी कायदा 2015 याचे उद्दिष्ट आपण समजून पाहिली. कारण की मंडळी, शिक्षक हा समाजाचा मार्गदर्शक असून त्याचे स्थान अत्युच्च आहे. परंतु जेव्हा शिक्षकांना संस्थेच्या मनमानी कारभाराचा, प्रशासनाचा, दुर्लक्षाचा आणि शिक्षणाधिकाऱ्यांच्या जबाबदारी चुकवण्याचा सामना करावा लागतो, अशा वेळेस तेव्हा शिक्षण व्यवस्था कोलमडते. श्री शिवाजी हायस्कूल तांबेपुरा अंमळनेर येथील नेहमी शिक्षकांचे वेतन संस्थेने बेकायदेशीरित्या थांबवले आणि गंभीर प्रकरणांकडे शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद जळगाव यांनी अत्यंत दुर्लक्ष त्या ठिकाणी भूमिका घेतली. शासन निर्णय असतील, सेवा शर्ती कायदे असतील, न्यायालयीन आदेश असतील, ते स्पष्टपणे सांगतात शिक्षकांचं वेतन थांबवणे हा गंभीर अधिकारभंग आहे आणि त्यावर प्रशासनाने तात्काळ कारवाई करणे बंधनकारक आहे. शिक्षण उपसंचालकांचे आदेश धोडून त्या ठिकाणी लावले गेले. ही केवळ दुर्लक्षाची बाब नाही, तर ती प्रशासकीय अपात्रतेची लक्षणं दर्शवत आहेत. या पार्श्वभूमीवर संबंधित अधिकाऱ्यांवर सेवा हमी कायद्यानुसार दंडात्मक कारवाई होणं आवश्यक आहे. संस्थेवर प्रशासक नेमण्याची अंमलबजावणी होणं अत्यावश्यक आहे. शिक्षकांनीही संविधानिक, कायदेशीर आणि जनतेसमोर ठामपणे आवाज उठवणं ही आताच्या काळाची गरज आहे. तर त्या ठिकाणी ह्या कार्यक्रमाचा समारोप करण्यापूर्वी मी या ठिकाणी एक चारोळी सादर करतो. न्यायाला झाकलं प्रशासनाने शिक्षकांचे रोखले हक्क. शासन आदेशाशी चेष्टा झाली. कापले जीवावरचे पक्क. दर्प माजला अधिकारी पदाचा. न पाळे ना नियम ना मान. शिक्षक उठतो आता निर्धाराने. अन्यायाला देतो उत्तरभान. तर मंडळी, तूर्त एवढेच. पुढच्या भागामध्ये परत सविस्तर मुद्द्यांवर चर्चा करेल. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.